हा रोड तुम्ही बघताय का? हा रोड कोणता जंगलातला ऑफ रोड नाही. हा माझ्या गावचा मुख्य रस्ता आहे. माझ्या गावचे नाव सातनाळी आणि आमच्या बाजूला असलेलं गाव माचाडी. या दोन्ही गावचा हा लोकांचा मुख्य रस्ता आहे. इथं दोन्ही लोकांची मुलं, लहान मुलं, मोठी लोकं या रस्त्यावरूनच प्रवास करतात. हाच तोच रस्ता आहे जिथून शाळकरी मुलं जातात. आजारी माणूस दवाखान्यात पायी चालत जातो आणि शेतकरी आपल्या कष्टाचं पीक घेऊन जातो. आजकाल नाही, वर्षानुवर्षे हा रस्ता असाच आहे. खड्डे, चिखल, पाणी, पावसाळ्यात तर हा रस्ताच नाही, फक्त एक त्रासदायक अनुभव आहे. प्रश्न हा नाही की रोड खराब आहे. प्रश्न हा आहे की इतकी वर्ष कुणाचं लक्ष का नाही जात यावर? इलेक्शन जवळ आलं की सगळे येतात, फोटो काढतात, आश्वासन देतात, लवकरच काम सुरू होईल असं म्हणून जातात. पण इलेक्शन गेलं की हा रस्ता पुन्हा विसरला जातो. आम्ही नागरिक आहोत की फक्त मतदार? आम्ही नागरिकच आहोत की मतदार फक्त? आम्ही फक्त मत द्यायचं? आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि संबंधित सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधी आणि आपले MLA विठ्ठलराव वालगेकर आणि पंचायतचे PDO, हा विकासाचा आपला भारत आहे का? का तुमचं आमच्यावर लक्ष नाही? गावच्या रस्त्यावर गावाचं राहणाऱ्या लोकांना चांगला रस्ता मिळणं हा लक्झरी नाही, तर तो आमचा हक्क आहे आणि तो हक्क आम्हाला पाहिजेत. आणि तुमचा तो मेटलिंगचा रस्ता, दरवर्षीचा मोहरमचा रस्ता आम्हाला नको. एकदा पाऊस आला तो मेटलिंग तुमची माती निघून जाते, फक्त दगडं उडतात. एक ॲम्ब्युलन्स देखील आमच्या गावात येत नाही. कोण आजारी, इमर्जन्सी, गरोदर बाईल असते, प्रेग्नंट वुमन असते, त्याचा अचानक बरं वाईट झालं तर कोण त्याचा जबाबदार? कोणाचा जीव गेला तर तुम्ही आणणार का? आम्हाला डांबरी रस्ताच हवा. थोडी लोक बोलतात फॉरेस्ट डिपार्टमेंट परमिशन नाही देत, तर आपल्या बाजूला असलेली गाव वटला, पारडा, करंबळ असेच कित्येक गावं आहेत. त्या गावांमध्ये डांबरी रस्ते आहेत. आमच्या गावापेक्षाही त्या गावामध्ये घनदाट जंगल आहे. ती जंगलात आत असलेली गावं आहेत, तरीही त्यांना ते परमिशन कशी भेटते? आम्हालाच का नाही देत? हा व्हिडिओ फक्त बघू नका, शेअर करा, आवाज उठा. आज नाही तर बोललो तर उद्या रस्ता तसाच राहील. हा व्हिडिओ जिथेपर्यंत पोहोचेल तिथे माझी अपेक्षा आहे की कुणीतरी आपलं